नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पाटील फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनल वरती। सर्व मॉर्निंग रुटीन झालेलं आहे माझं। मॉर्निंग रुटीन नंतर आता मला देवपूजा करायची आहे। 4-5 दिवस झाले थोडंसं आजारी आहे आणि घराची शिफ्टिंग सुद्धा झालेली आहे। भरपूर सामान लावायचं, ऑलमोस्ट 80% सामान हे लावायचं आहे। फक्त किचन मेन सामान जे आहे ते काढलेलं आहे, बाकी सर्व लावायचं आहे। करते आहे देवपूजा। देव म्हणले सर्व पितांबरीने घासून घ्यावं आणि देवपूजेची मांडणी, देवांची मांडणी करावं व्यवस्थित। मग अशी तो मला म्हणल्याप्रमाणे मी देव सर्व पितांबरीने व्यवस्थित घासून घेतले आणि देवपूजा केलेली आहे। भाजी आणण्यासाठी खाली गेले तर फारच जोरात पाऊस होता। खूप पाऊस पडतो आहे इथे मुंबईमध्ये। तुमच्याकडे पण पडतो आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा। सोमवारचा यांचा उपवास असतो म्हणून मी इथे डाळ भात भाजी चपाती करणार आहे। मी तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे स्वच्छ। त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि त्यामध्येच मी उभी चिरलेली मिरची देखील ऍड करणार आहे आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये पुरेसं असं पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घेणार आहे 4-5। भाजी आणायला गेले असत इथे दोडके ताजे दिसले, त्याच्यामुळे मी तेच दोडकेच घेऊन आलेली आहे। आणि माझ्याकडचं पिलर जे आहे ते सामानात कुठे ठेवले दिसतच नाहीये, त्याच्यामुळे मी हे चाकूच्या साहाय्याने दोडके पील करून घेणार आहे। पील करून झाल्यावरती ह्याला मी बारीक कट करणार आहे। सध्या आम्ही इथे मुंबईमध्ये 2च जण आहोत म्हणून मी एकाच दोडक्याची भाजी करणार आहे। खोबरं आणि शेंगदाण्याचे दोन्हीही कूट मी भाजून एकत्र करून ठेवत असते, पण आता सध्या ते माझ्याकडे संपलेलं आहे म्हणून मी टेम्पररी थोडंसं खोबरं कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसणाची ठेचलेल्या लसणाची फोडणी दिलेली आहे। माझं मिक्सर देखील अजून सामानातच आहे, कुठे आहे काय आहे काहीच माहित नाही। सगळं काढल्याशिवाय काही सामान भेटणार नाही, त्याच्यामुळे मी भाजलेलं खोबरं देखील खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आणि तेलावरती चांगलं परतून घेतलेलं आहे। ते परतून झाल्यावरती त्यामध्ये मी बारीक चिरलेला दोडका ऍड करून त्याला छान असं परतून घेणार आहे तेलावरती। त्याच्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले ऍड करणार आहे। मी दोडक्याची भाजी ही काळ्या मसाल्यामध्ये बनवते। मी मीठ ऍड केलेलं आहे, हळद ऍड केलेली आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला ऍड केलेला आहे। सर्व जिन्नस तेलावरती एकजीव झाल्यावर त्यामध्ये थोडंसं हवं तशा कन्सिस्टन्सी मध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट भरासाठी झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे। शेवटी मी यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ऍड करून त्याला अजून 1 मिनिटभर परतून घेणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यामध्ये ऍड केलेली आहे। आता देऊया वरणाला फोडणी। कढई तापत ठेवली आहे, कढईमध्ये मी तेल घातलेले आहे। बेसिक आपली डेली फोडणी असते ती मोहरी ऍड केलेली आहे, जिरे ऍड केलेले आहेत। ते चांगले तडतडू दिल्यावरती त्यामध्ये मी ठेचलेलं लसूण ऍड केलेला आहे, कढीपत्ता ऍड केलेला आहे आणि यामध्येच मी किसलेलं बारीक खोबर देखील ऍड केलेलं आहे। मी बारीक चिरलेलं कोथिंबीर देखील तेलामध्येच ऍड करणार आहे। खोबऱ्याचा कचवटपणा जाईल तोपर्यंत त्याला तेलावर परतून घेतलेला आहे। पाव चमचा हळद घातली आहे आणि पुन्हा त्यामध्ये शिजलेली डाळ ऍड करून घेतलेली आहे। आपल्याला हवे तशा कन्सिस्टन्सी मध्ये पाणी ऍड करायचं आहे। मी इथे कोमट पाणी ऍड केलेलं आहे आणि 1 उकळ काढून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालून त्याला 1 उकळ काढून घेतलेली आहे। वरण देखील तयार आहे। आता करून घेते चपात्या। सर्व स्वयंपाक झालेला आहे। आता यांना मी जेवायला वाढत आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचा केलेला मेन्यू कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।